त्या चुकून विष प्यायल्या. रवे ये की जरा उतर. थांबा. ईश आम्ही चुकून नाही, मुद्दाम प्यालो. आणि सोनबाई, जहाल ईश त्या ग्लासात नाही, तुमच्या मनात आहे. काय सोनबाई, दातखीळ बसली काय तुमची? का काय बोलावं ते सुधर ना तुम्हाला? हा काय हो, आम्ही काही भूतभीत नाही, जिता जागते आहोत. भुवनेश्वरी सूर्यवंशी. आई साहेब तुम्ही आम्ही ठीक आहोत, एकदम ठीक. आम्हाला काय बी झालेलं नाही. हे पोरानो, उचलाही खाट आले लगेच आम्हाला उचलायला. तिरडीवरून जायला अजून आम्हाला लई येळ आहे, लई काम करायचेत आम्हाला. चला निघा. काय झालं सुनबाई, तुम्ही काहीच बोलत नाही? मॅडम ते विष. कसलं ईश? कुठलं ईश? ना आम्ही त्या दुधात ईश घातलं, ना आम्ही ईश प्यालो. पण मॅडम मगाशी तुम्ही त्या बाटलीतलं काहीतरी घातलं ना ग्लासात, मी बघितलं. घ्या, आता आम्ही दुधात ईश घातलं असतं तर आम्ही गेलो असतो ना व ढगात. त्या पोरांनी आम्हाला तिरडीवर उचलून नेलं असतं. तसं नाही झालं, म्हणजे आम्ही दुधात ईश घातलं नव्हतं. पण असं कसं? मी स्वतः बघितलं. बघितलं तादीपती? या अजून तिथंच अडकल्यात. आम्ही आमच्या लेकाला मारायचा डाव करू हे खरं वाटतं तुम्हासनी? आम्ही एक वेळ लोकांचा जीव घेऊ, पण अधिपतीचं नुकसान होऊ देणार नाही. आमच्या जीवात जीव असं पतूर आम्ही त्यांना इजा पोचू देणार नाही. आम्हासनी ओळखणारा प्रत्येक माणूस जाणतो की आमचा जीव अधिपतीमध्ये अडकलाय. आणि देव न करो, पण अधिपतीनं काही झालं नव तर आम्ही तिरडीवरून बी उठून येऊ शकतोय. सुनबाई, तुम्ही ईशाची नाही, आमच्या प्रेमाची परीक्षा घेतली. आता आम्ही पास झालो की फेल हे फक्त अधिपतीच सांगू शकत्या. पण आमचं तुम्हाला एकच सांगणं आहे, असलं काय करू नका. आई लेकामध्ये फूट पाडून घर फोडून तुम्हाला काय मिळवायचंय? सगळं तर तुम्हासनी मिळालंय, मग हे असले डावपेच कशापायी खेळताय तुम्ही? सांगा, उलगडून सांगा, असं का केलं ते? डावपेच? मी मी नाही मॅडम, मी नाही. नाही मॅडम, तुम्ही दुर्गेश्वरी मॅडमना सांगत होता की त्या दुधात विष आहे म्हणून मी ऐकलंय. वय काय का दुर्गे? हा, नाही ताई, मी असं काय बी नाही ऐकलं. आई तू ऐकलंस? मग तुम्ही ऐकले काय? हा ओ मोठे मालक, सांगा की. तुमच्या लाडक्या सुनानं ऐकलं म्हणजे तुम्ही ऐकलंच असेल की हो. सांगा
वय तर वय, नाही तर नाही. तुम्हाला अधिपतीची शपथ आहे. सांगा, ऐकलं का? गप आहेत म्हणजे यांनी बी नाही ऐकलं. कळलं काय समध्यासनी? हा? काय काय नाटक सिक्युरिटी, सिक्युरिटी येऊन जाय असते. सोडा तुम्ही त्यांना, सोडा त्यांना. सोनबाई, पास करा. जाऊ दे त्यासनी. पास करा आता. पास झाली तुमची नाटकं. मॅडम, अहो मी नाटक नाही करत आहे हो. कोण आम्ही नाटकं करतोय काय? मला माहित नाही, पण मॅडम तुम्ही म्हटला होता दुर्गेश्वरी मॅडमना त्या दुधात विष आहे, जहाल विष आहे म्हटला होतात मॅडम. मी माझ्या कानांनी ऐकलं होतं. ए, तुम्ही कशा पायी थांबलात? न्या त्यासनी सांगितलं ना व? न्या. अधिपती ऐका ना, तुम्ही तरी विश्वास ठेवा ना माझ्यावर. मी खरंच सांगते हो, मॅडम म्हटल्या होत्या दुधात विष आहे म्हणून. ठेवा ना विश्वास. ओ सुनबाई, आता ते दूध आमच्या पोटात आहे, मग आम्ही उभ्या कशा? हा? तुम्ही गणित शिकवता ना व? 1 + 1 किती होतात? हा, 2. त्याचे 11 कशा पायी करताय? हा? ईश आमच्या पोटात आहे तर आम्ही ढगात नग का? पण मी तुमचं बोलणं ऐकलं मॅडम. तुम्ही म्हणालात की लग्न झाल्यापासून अधिपती तुमचं काही ऐकत नाहीत. ते सगळं बायकोचं ऐकतात आणि लग्नानंतर बदल झालाय, हा बदल तुम्हाला आवडत नाही. तुमचा मुलगा बायकोचं सगळं ऐकणारा नंदी बैल झालाय, जे तुम्हाला आवडत नाही. आणि तुम्हाला एकदाचा काय तो विषय संपवून टाकायचा होता. हे बोललात मॅडम तुम्ही. त्या बोलल्या असं. तुमच्या डोसक्यावर काय परिणाम झालाय का हो मास्तरींचा? काय तोंडाला येईल ते भरायला लागलाय तुम्ही? ग बसा जरा. काय कळतं काय तुमचं तुम्हाला? तुम्ही काय बोलायला लागलाय ते? आणि तुमच्याशिवाय कुणी ऐकलेलं नाही आई साहेब काय बोलले ते? अहो दुसऱ्या कोणी नसेल बघितलं, पण मी बघितलं ना. मी सांगते ना तुम्हाला. माझ्यावर ठेवा ना विश्वास अधिपती. कान वाजले असणार तुमचे. नाही, मी खरंच सांगते. पास करा हो, बंद करा. काय बोलू नका तुम्ही आता. मॅडम तुम्ही सांगा ना, तुम्ही खरं काय झालं ते सांगा ना प्लीज. आता तुम्ही आम्हासनी सांगा. तुम्ही सांगा, हे सगळं करण्यामागे तुमचा हेतू काय? तुम्हाला काय वाटलं? अधिपती तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि आमच्याशी वाईट वागतील, आम्हासनी दूर करतील? हा, नाही म्हणजे तुम्हाला हे पाहिजे हे आम्ही समजू शकतोय. नाही असं नाहीये मॅडम. मग कसं आहे? हा, सांगा की कसं आहे? अहो, आम्ही तुम्हासनी हे सगळं विचारतोय कारण आमचा हेतू इशय वाढवायचा नाही, आम्हाला इशय संपवायचा आहे. बघा ना अधिपती, आज हे एवढं खोटं बोलल्या, उद्या तुम्हाला आणखीन काहीतरी सांगतील. सुनबाई, तुम्ही आज लई मोठी चूक केलीत. तुमचे खरे रंग दाखवलेत तुम्ही आम्हाला, आणि तुमच्या ह्या चुकीला तुम्हाला माफी नाही. ऐका, माफी मागा, विषय संपवा. हो पण माझी चूकच नाहीये. या चूक केलीच नाही असं म्हणणं आहे आता यांचं. हे ऐका की माझं. विषय हार्ड करू नका. माफी मागा तुम्ही आता. विषय आधीच हार्ड केला यांनी. आता विचारते असनी का केला? आमच्यावर संशय घ्यायचं कारण काय? असं का केलं असशील बरं तुम्ही? आई साहेबांवर का संशय घेतला तुम्ही? अहो तळ हाताच्या फोडासारखं जपलंय त्यांनी आम्हाला आयुष्यभर, आणि तुम्ही त्यांनी आम्हाला मारायचा प्रयत्न केला असं म्हणताय? ताईच्या जागी कुणी दुसरं असतं का नाही तर खाडकन मुस्काडात लावली असती तुझ्या.
पण ताईनं असं काही केलं नाही. ते नशीब समज तुझं. सुनबाई, तू असं करायला नको होतस. आजी सांगा की सुनबाई, असं का केलं तुम्ही? का खोटं बोललात तुम्ही? हा, तुम्हाला असं कसं वाटलं की आम्ही हे करू? हा, तुम्हाला माहित नाही अधिपती आमच्या काळजाचा तुकडा आहेत. आम्ही असं कसं करू त्यांच्याशी? उलट असा जर कोणी विचार जरी केला तर आम्ही त्याचा जीव घेऊ. आम्ही कधी असा विचार केला नाही आणि करणार भी नाही. मॅडम तुम्ही खोटं बोलताय. या ईशाची परीक्षा देऊन बी ह्या पास करणं झाले आम्हाला. हा, असं काय म्हणतात? तुम्हाला थोडा त्रास झाला ना, त्या विषयाचा थोडा त्रास झाला तुम्हाला. आम्हाला त्रास नाही झाला. नाटक केलं आम्ही, नाटक. तुम्ही कसं खोटपणाचं नाटक करताय तसंच आम्ही पण केलं. मी नाटक नाही केलं मॅडम. मी खरंच ऐकलं. तुम्ही दुर्गेश्वरी मॅडमना सांगत होता त्या दुधात विष आहे म्हणून. दुर्गे, हा ताई. सांग यांना आम्ही काय बोललो ते. ताई हेच सांगत होती का दुधामध्ये जायफळ, एलची, केसर हे घातलं पाहिजे. कारण अधिपती व्यायाम करतात तर त्यांना असं मसाला दूध दिलं पाहिजे हे सांगत होती ताई. आणि दुसरं म्हणजे त्यांची तब्येत नाजूक आहे. डॉक्टरांनी त्यांना विटॅमिनच्या काय त्या गोळ्या का काय असतात त्या आणि काही ते लिक्विड दिलंय. अजून तुम्हाला खरं खोटं करायचं असेल तर आम्ही डॉक्टरांना फोन लावतो. दुर्गे, फोन आण. आईसाहेब काय गरज नाही त्याची. नाही नाही, आम्हाला गरज आहे. हो देऊ. असू द्या, आहे ते होऊन जाऊ दे. हा भुवनेश्वरी मॅडम बोला. हा डॉक्टर साहेब, तुम्ही अधिपतीसनी ते काय गोळ्या आणि काय ते लिक्विड दिलत ना? हो हो, त्यांचं B12 कमी झालंय ना आणि कॅल्शियमच्या व्हॅल्यूज कमी झाल्या आहेत. आणि अधिपती फार गोळ्या घेत नाहीत ना, म्हणून मी त्यांना B12 आणि कॅल्शियमच्या गोळ्या दुधातनं घ्यायला सांगितल्या होत्या. आणि एक लिक्विड पण दिलंय. हा ठीक आहे ठीक आहे, आम्ही त्यासनी देतो त्यांचं त्या औषधं, गोळ्या आणि लिक्विड. हा, ठेवतो फोन. पटली का खात्री? आणि आता म्या जे सांगितलं होतं तेच सांगितलं होतं ताईनं. सुनबाईनं काय ऐकलं काय माहित. ताई तू दुधात विष टाकलं? कुणाला देणार आहे दूध? अधिपतीनं. सुनबाईंच्या पूर्ण कायात गेलेत ते, हे आम्हाला सहनच होत नाही. म्हणून आम्ही विचार केला आज काय तो विषय संपून टाकू. नाही 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 मॅडम, तुम्ही हे असं काहीच नाही म्हटलात. हे खोटं, हे सगळं खोटं आहे. डॉक्टरना फोन लावला तरी पण खोटं वाटतंय तुम्हाला. तुमचं सगळं काय ते खरं आणि आमचं सगळं खोटं. हा, हो हो हो, मी खरं सांगते अधिपती. माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज. मला माहिती त्या दुधात विष होतं. त्या दुधात विष होतं. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. ह्या आता काहीतरी नवीन खेळी करताय. हो पास झालो मास्तरीन बाई. काय ऐकून घेतलं तुमचं? तुम्ही काय गबसाचं नावच घेत ना. पास. एक शब्द बोलू नका आता. लई ऐकून घेतलं तुमचं. साहेब चला तुम्ही. तुमच्या डोसक्याला लई ताप झालाय. चला तुमच्या खोलीत चला.
ठसका लागला. हो तिकडे खाली कुठे बसताय? वर अहो असू दे, काय नाही, वर बसा, वर बसा. नाही उठा, काहीतरी तुमचं आपलं, बसा इकडे. माफ करा हो आईसाहेब, मास्तरीनबाईंचा काहीतरी गैरसमज म्हणताना ते असं बोलले असणार हो. तुम्ही मनाला लावून घेऊ नका. अधिपती, तुमच्या बायकोचं वागणं ना आम्हाला काही कळतच नाही. त्यांचा हेतू काय, ते असं का करतात? आम्ही असलं कशापायी करू नाही का? नाही हो, तुम्ही कशाला असं काय कर, माहिती की मला. आता मला एक सांगा अधिपती, आमच्या मनात नसताना आम्ही तुमचं लग्न लावून दिलं. सूनबाईन पुढं आम्ही पदर पसरला का नाही? होय की. त्यांना सून म्हणून घरात घेतलं का नाही? होय आईसाहेब. आमच्या मते शिक्षण नाही, अक्कल महत्वाची. तरी बी आम्ही शिकलेली सून करून घेतली का नाही? होय आईसाहेब. आम्ही आमची सगळी तत्व बाजूला ठेवून त्यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतोय का नाही? होय. मग तरी बी त्या तुमच्या आणि आमच्यामध्ये अंतर का पाडत्यात? कधी तुमच्या वडिलांचं निमित्त शोधत्यात, आज हे ईशाचं निमित्त होतं. अधिपती, तुम्हाला एक सांगू, जेव्हा तुमच्या मनात आमच्याबद्दलचं प्रेम कमी होईल तेव्हा आम्ही डोळं मिटायला मोकळं होऊ. हो आईसाहेब. अधिपती, आज तो क्षण आला नव्हता, पण जेव्हा तो क्षण येईल तेव्हा दुधात खरंच ईश असेल, एवढं मात्र तुम्ही ध्यानात ठेवा. हो आईसाहेब, उगाच काहीतरी बोलू नका हो. तुम्ही इथं बसा बसा, काहीतरी बोलताय. तुम्ही वर बसाव. अधिपती वर तुम्ही. असू दे हो. अख्ख्या जगाला दूर लोटीन पण तुम्हाला कवाच अंतर देऊ शकत नाही मी आईसाहेब. जा आता, शांतवानी झोपा. असू दे की जरा वेळ थांबा. अधिपती, असं का केलं असेल मॅडमने? त्यांना काही झालं नाही म्हणजे त्यामध्ये नसेल का विष? विष नव्हतं तर मग असं का बोलत होत्या त्या आपसात? त्यांची चेष्टा चालू असेल का? पण कुठलीही आई अशी चेष्टा का करेल? आणि चेष्टा होती तर त्या म्हटल्या का नाहीत की चेष्टा करते? मी असं म्हटलेच नाही असा स्टँड का घेतला असेल त्यांनी? मुळात त्या असं बोलल्याच कसं? म्हणजे मला खोटं पाडण्यासाठी आणि अधिपतींच्या नजरेतून उतरवण्यासाठी हे सगळं केलं? इतकं मोठं खोटं. मी आता काय बी बोलू नका. घ्या पाणी प्या, शांतपणे झोपा. आहे हे पोरगी अक्षर तिचं काय? ती चांगली आहे. वय आहे, चांगली आहे, पण आता ती चुकली आहे. तुम्ही झोपा, झोपा शांतपणे. चांगली अधिपती, मला कळलं मॅडमनी असं का केलंय. ऐका ना अधिपती, हे सगळं त्यांनी मला खोटं पाडण्यासाठी केलंय, तुमच्या नजरेतून उतरवण्यासाठी केलंय. बास हो, बास करा मास्तरीनबाई. एकदा ऐका प्लीज, मला आत्ता सगळं लॉजिक लागलंय. हे बघा, भुवनेश्वरी मॅडमना माहित होतं मी दारात आहे, कारण शांता त्यांनी मला किचनमध्ये पाठवलं होतं.
त्यामुळे भुवनेश्वरी मॅडम जेव्हा बोलत होत्या तेव्हा त्यांना माहीत होतं मी दारात आहे, म्हणून त्या मुद्दाम बोलल्या आणि मग मी बरोबर रिॲक्ट झाले आणि नंतर नंतर त्यांनी सगळं उडवून लावलं. त्यामुळे मी खोटी पडले, मूर्ख ठरले, जे त्यांना हवं होतं. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू नये असं वाटतं त्यांना. म्हणजे त्यांनी माझ्यावर जे आरोप केले तसं खरं तर त्या वागतायत. काय हो, आपल्यात दुरावा निर्माण व्हावा असा प्रयत्न त्या करतायत, म्हणून त्यांनी ते विष. अहो बास की मास्तरीनबाई, सारखं काय ईश 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 सपला की आता तो विषय. बास करा हो, सारखं आपलं तेच गुराळ. मला एवढंच सांगा, तुम्हाला पटतंय का माझं? तुम्हाला एकडाव सांगितलेलं कळत नाही काय? मला माहित आहे तुमच्या मनात आमच्या आई साहेबांबद्दल राग आहे, पण तुम्ही ह्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं. म्हणजे तुम्हाला नाही पटत आहे माझं? कुणाला पटल सांगा की, कुणाला पटल? तोंडावर पडलाय तुम्ही तरी अजून त्यांच्यावरच आरोप करायला लागलाय. असं करू नका, चांगले यायचं तुम्ही. असं का उगाच हुकल्यावर वागायला लागला हो मास्तरीनबाई तुम्ही? हा, आई साहेबांवर कशाला आरोप करताय? उगाच कशाला त्यांच्या वाकड्यात जाताय तुम्ही? असं का करायला सांगा बरं. म्हणजे तुम्हालाही असं वाटतंय की मी चुकले? तुम्हालाही असं वाटतंय की मी नाटक केलं? तुम्हाला का कळत नाही अधिपती? थोडं लॉजिक लावा ना प्लीज, थोडं लॉजिक लावा. हा, तेच लावलंय मी लॉजिक. नाही, तुम्ही नाही लावलंय अधिपती लॉजिक. तुम्हाला कळत नाहीये का हा त्यांचा डाव होता? अशा काय जाऊ तुम्ही? तुम्हाला कुठल्या भाषेत सांगू सांगा की, मग कळेल तुम्हाला. मला आता तुमचं ना काहीच ऐकायचं नाही. अधिपती, काय आहे? मी खोटं नाही बोलत आहे. तुमचं खरं खोटं सगळं तुमच्यापाशी ठेवा आणि तोंडाला येईल ते बडबडायचं जरा बंद करा मास्तरीनबाई. माझं डोसकं आता लय फिरायला लागलंय, मला शांत राहून द्या. तुम्हाला एक शब्द सुद्धा तोंडातनं न काढता शांत राहायला जमल, मौन पाळायला जमल काय 5 मिनिटासाठी? अधिपती, हा बघा, तुम्हाला बोलायचं तुम्हाला नाही जमणार हो मौन घेऊन पाळायला. आणि एका शब्दात सांगितलेलं तर तुम्ही आजवर कधी ऐकलेलं नाही आमचं. राहू दे, तुम्ही एक काम करा, तुम्ही इथं थांबा, मीच बाहेर जातो. जा जा ठावाय हो, चांगलंच ठावाय आमसनी. गेली 20 वर्ष आम्ही हेच बघतोय की. जा हो, जा काय जा. आधी ऐकून तर घ्या आम्ही काय म्हणतोय ते. मनातल्या मनात लय खुश झाला असेल ना तुम्ही आमची तडफड बघून. हा, वाटलं असेल तुम्हाला. बरं झालं इश प्याली, आपल्या डोसक्याचा ताप गेला. पण आम्ही अशा जाणार नाही. तुमची मानगूट अशी सहजासहजी सोडणार नाही आम्ही. यापुढं तुम्ही आणि तुमची सून काय बी शहाणपणा केलात तर बघा आम्ही काय करतो ती. खाली नाटक मुद्दा त्या चूक तर आम्ही केली, पण ती आत्ता नाही, 20 वर्षांपूर्वी केली. त्याची शिक्षा आम्ही आज पण भोगतोय. पण यापुढं आम्ही एकट्या शिक्षा भोगणार नाही. तुम्ही, अधिपती आणि तुमची सूनबाई आणि हे सगळं घर ती शिक्षा भोगणार. हे जहालीश आम्ही पितो. आम्ही जातो. आमचा राम राम घ्या. जहालीश त्या ग्लासात नाही,
तुमच्या मनात आहे. आम्ही आमच्या लेकाला मारायचा डाव करू हे खरं वाटतं तुम्हासनी? बघा ना अधिपती, आज हे एवढं खोटं बोलल्या, उद्या तुम्हाला आणखीन काहीतरी सांगतील. मला माहिती त्या दुधात विष होतं. सुनबाई, तुम्ही आज लई मोठी चूक केली. तुमचे खरे रंग दाखवलेत तुम्ही आम्हाला, आणि तुमच्या ह्या चुकीला तुम्हाला माफी नाही. सुनबाई, राहू दे राहू दे. रडतीयस काय? नाही. आधिपती चिडला ना व? अगं तो चिडल असं का वागतीस तू? तुला माहितीये ना व भुवी त्याच्यासाठी काय आहे ते? मग तू त्याला तसं का सांगितलंस? आजी, मी माझ्या मनाचं काहीच नाही सांगितलं. माझ्या कानांनी जे ऐकलं तेच सांगितलं. मी खरंच खूप घाबरले होते. पण भुवीला काय झालं का? नाही ना? अगं थोडा तरी विचार कर. भुवी अधिपतीला काय इश देईल? अगं भुवीनं त्याच्यासाठी काय काय केलंय हे मला माहिती आहे. मी बघितलं आहे. तुला नाही माहित? तू आता आलीस या घरात. आजी, माझं तुझ्यावर, अधिपतीवर, या घरातल्या समद्यांवर प्रेम आहे. पण तेवढंच प्रेम माझं भुवीवर पण आहे. माझी लेक काय करू शकते मला माहित आहे. पण बाकी काय बी करल, पण अधिपतीला मारण्याचा विचार ती कधी बी करणार नाही. मी खरंच ऐकलं होतं आजी, खरंच. तू काय ऐकलंस, काय बघितलंस मला माहित नाही. मी नव्हते तिथे, आणि मला त्याच्या खोलात बी जायचं नाही. तिचं म्हणणं विरुद्ध तुझं म्हणणं यात बी मला पडायचं नाही. पण आज जे काय घरात झालं ना ते अजिबात चांगलं झालेलं नाही. माझ्या मनात तुझ्याबद्दल लय प्रेम होतं. ज्या पद्धतीनं तू जावई बापूंची काळजी घेतीयास, त्यासनी शांत करतीयास, हे बघून लई कौतिक वाटायचं. कारण आजवर त्यांनी कुणाचं बी ऐकलं नाही, पण तुझं ऐकतेत हे बघितलं की लय बरं वाटायचं. पण आज जे काय तू केलंयस ना व ते बघून माझ्या मनात तुझ्याबद्दल जे काही प्रेम होतं ना ते घालून टाकलेस बघ. मला अजिबात आवडलं नाही तुझं वागणं. अधिपती, आत्ता नको मास्तरीनबाई, प्लीज समजून घ्या ना. मला जरा वेळ एकट्याला राहू द्या. अधिपती, तुम्ही शांत बसणारच नसशील तर ठीक आहे, मी बाहेर जातो. माझं आधीच डोसकं उठलंय. सगळं ठीक आहे का? म्हणजे म्हणजे एरवी तर अधिपतींच्या खोलीला कान लावून असतेस तू. वय ताई, पर आज नाही मी गेले तिकडं. हे असं आहे तुझं. जेव्हा काम असतं तेव्हा बरोबर गैरहजर असतेस तू. मग आता जाऊ का म्या? चोरावानी जाऊ नगस, पण जा, जाऊन अंदाज घे, बघ काय चाललंय ते. कारण आज जेवढा मोठा राडा झाला तेवढा कधीच झाला नव्हता. जा, बघ काय चाललंय. वय ताई.
मला आता तुमचं ना काहीच ऐकायचं नाही. झोपलेत वाटतं. कुठे थांबू आता इथं? जाऊ दे तिकडे. झोपते आता मी अभि. सगळ्यांनी ध्यानात ठेवा, याच्या पुढं कुणी बी मोठ्या मालकांना घराबाहेर न्यायचं नाही. त्यांनी किती बी हट्ट केला तरी सुद्धा न्यायचं नाही. अगदी गार्डन मध्ये सुद्धा आता त्यासनी थोडं थोडं बोलता येतंय, त्यामुळे ते बाहेर जाण्याचा आग्रह करू शकतात. त्यांना सूर्यप्रकाश सहन होतोय म्हणजे ते नक्कीच बाहेर जायला मागतील. पण तरी सुद्धा कुणी बी त्यांना बाहेर घेऊन जायचं नाही. आणि त्यांच्या ज्या गोळ्या डॉक्टरांनी सुरू केल्या आहेत त्या गोळ्या त्यांना व्यवस्थित द्यायच्या. त्या गोळ्या सोडून साधी लिमलेटची गोळी पण त्यांच्या तोंडात जाता कामा नाही. आणि दुर्गे, तू या सगळ्यांवर व्यवस्थित लक्ष ठेवायचं. आणि आम्ही जे सांगितलं आहे तसं जर झालं नाही तर एकेकाला कामावरनं काढून टाकू. कळलं काय? सुनबाई, तुम्हासनी पण हेच सांगतोय आम्ही. ते तुमच्याकडे हट्ट करू शकतात बाहेर जायचा, पण त्यांना बाहेर घेऊन जायचं नाही. कळलं का? कळलं तर तोंडाने म्हणा की मुंडी कशा पायी हलवताय. हो मॅडम. चला आता आपापल्या कामाला लागा. निघा. तुम्हाला का ते वेगळ्या भाषेत सांगायला पाहिजे काय? हा, निघा की तुम्ही पण. मॅडम दर्शन घ्यायचं होतं देवीचं. काय गरज नाही देवीचे दर्शन घ्यायची, का मॅडम? कारण ही देवी तुमची नाही. पण मॅडम देवी तर सगळ्यांची आहे. हे बघा, आम्ही तुमच्यावर लय दया माया दाखवून तुम्हाला देवीचं दर्शन घ्यायला दिलं, पण तुम्ही दया माया दाखवाव्या अशा नाहीत. स्वतःचं म्हणणं खरं करणारे आहेसा. आता तुम्ही तुमची देवी बघा आणि घ्या कुठं घ्यायचं ते दर्शन. ही देवी आमची आहे. निघा आता. निघा. जा, जग जिंकून या. अधिपती, ठीक आहे ना? हा, तुम्ही ठीक आहे ना? तुम्ही ठीक तर आम्ही पण ठीक. येतो. अधिपती चहा घ्या ना. नको, अधिपती माझा राग चहावर कशाला काढताय? बाजूला सर. अधिपती आत्ता या विषयावर काय बोलायचं नाही आहे. मग कधी? ते माहित नाही मला. आत्ता उशीर व्हायला. काय ग ताई, अधिपतीचं मूड नाही वाटतं. नाहीतर आमच्याशी नीट बोलले, आमच्या पाया पडले. वय काय हिच्याशी फाटलं वाटतं. आई आणि लेकाच्या नात्यात वितुष्ट आणायचे काही कमी प्रयत्न नाही झाले. नाही, जिवंत उदाहरण हाय अधिपतींचे वडील. ते ताईपासनं अधिपतीला दूर कराय गेले आणि काय झालं, स्वतःच अधिपतीपासनं दूर झाले ग. ते म्हणतात की दुसऱ्यासाठी खणलेल्या खड्ड्यात माणूस स्वतःच पडतोय.
हे कुठल्या शाळेत शिकवत नाही वाटतं मास्तरीन बाई. का पुस्तकातलं पुस्तकातच ठेवतीस आणि डोसक्यात काय आणतच नाहीस काय? गुड मॉर्निंग बाबा. तू काय सकाळ जर नाही एवढा कशाला फोन करायला हे माझं काम आहे, जरा जाऊन येतो मी. आता कुठे जाऊन येतो? काय बायकोनं काय पंचपक्वान करून ठेवले? सकाळपासून बघतो तू चिडचिड का करतोयस एवढी? अरे मी सहज विचारलं. नाही मग सहजच सांगालोय मी, आता कुठे जाऊ नको, चल जर काम आहे माझ्या संग, चल. अरे भावा एक अरे तुमच्या शिकलेल्या लोकांचा प्रॉब्लेम आहे काय रे ओंक्या? हा एकदा सांगितलेलं कळत नाही. चल म्हणलं की चालायचं, लई प्रश्न विचारायचे नाही, चल. मॅडम येळ नाही आम्हाला. 2च मिनिट बोलायचं होतं. आणि आम्हाला बोलायचं नाही. का असं केलं तुम्ही मॅडम? आम्ही काय केलं? तुम्हालाही माहित आहे आणि मलाही माहित आहे. अहो कशाबद्दल बोलतायसा तुम्ही? तुम्ही काल मला खोटं पाडलं. आम्ही कशा बाई तुम्हाला खोटं पाडू? तुम्ही स्वतःच आ बैल मुझे मार केलं. आम्ही काय बोलत होतो तुम्ही काय ऐकलं? वडाचं साल पिंपळाला लावलं. एक गोष्ट आम्ही तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगतोय, नको त्या गोष्टीत नाक खुपसू नका. पण नाही, तुम्ही काय ऐकत नाही. पण मग शेवटी काय झालं? तोंड घशी कोण पडलं? तुम्ही. अधिपतींच्या मनातून कोण उतरलं? तुम्ही. म्हणून तुम्हाला सांगतो, नको तिकडे नाक खुपसू नका. मॅडम तुम्हालाही माहितीये तुम्ही काय बोललात आणि मी काय ऐकलं. तुम्ही मुद्दाम माझ्या कानावर पडेल असं बोललात. सापळा रचलात तुम्ही. आणि तुम्ही त्यात अलगद अडकलात की हो? मॅडम तुमच्या मुलाचा संसार व्हावा असं वाटत नाही का हो तुम्हाला? वाटतं की. आम्हाला लई वाटतं. पण आम्हाला वाटून काय होणार आहे? तुम्हाला वाटलं पाहिजे ना. मॅडम माझी काहीच चूक नव्हती. पुन्हा तेच. तुम्ही मुद्दाम केलं हे मॅडम. काय गरज होती हो? का असं केलं तुम्ही? माझ्यात आणि अधिपतींमध्ये भांडण लावायची काय गरज होती तुम्हाला? का असं केलं? मी तुमच्या मुलाला घेऊन कुठे पळून नाही जाणार आहे. नाही, तुम्ही त्यांना घेऊन कुठे पळून जाऊ बी शकत नाही. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा तुम्ही सुनबाई, कधी जर तुम्ही का आम्ही असाच सवाल उभा राहिला नव, तर अधिपती आमचीच निवड करतील याची पक्की खात्री आहे आम्हाला. तेवढा विश्वास हाय आमचा आमच्या मायेवर. आणि आमच्याशी काय बोलायला आलात तुम्ही? हादरलात का तुम्ही? पायाखालची जमीन सरकली तुमची? सुनबाई, या घरात टिकणं साधं काम नाही. तुमचं शिक्षण आम्ही घराबाहेर ठेवलं सुनबाई, पण तुम्ही नाक खुपसणं बंद केलं नाही, तर तुम्हाला घराबाहेर ठेवणं आम्हासनी काही जड नाही. मॅडम मी असं तर तुमचा मुद्दा आम्ही तुम्हा दोघांमध्ये भांडणं लावण्याचा होता, तर तसं आम्ही काय बी केलं नाही. आम्ही आमच्या बहिणीशी बोलत होतो, तर तुम्ही काय ऐकलं आम्हासनी काय ठाव? दोघा मायलेकामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केलात तुम्ही. मॅडम मी असं काहीच केलं नाही आणि कधीही करणार नाही. मला माहिती आहे मॅडम, मी तुम्हाला आवडत नाही. आपण विरुद्ध टोकवत, आपली मतं वेगळी आहेत. तर मी एवढा प्रयत्न करते मॅडम इथे ऍडजस्ट करायचा, तर नका करू. म्हणजे या घरात राहण्यासाठी तुम्हाला लई त्याग करावे लागतील. बघा ना, तुमची शाळा तर सुटलीच. अहो मॅडम तुम्ही सांगाल ते सगळं करतेय मी. नाही करत तुम्ही, नाही करत. आम्ही तुम्हाला सांगितलं होतं मोठ्या मालकांच्या भानगडीत पडू नका, पण नाही, तुम्ही पडता. वर येऊन आम्हाला विचारता, हे करू का ते करू का? हो कारण जर सरांची तब्येत सुधारली तर तुम्ही मला शाबासकी द्याल, मला खात्री आहे. मॅडम प्लीज ऐका माझं, प्लीज त्यांना अजून थोडं चालू फिरू द्या. तुम्हाला आता शेवटचं सांगतोय आम्ही, त्यांच्यापासून दूर राहावा. नसती नाती जोडण्याच्या नादात आहे ते नातं तोडून बसाल तुम्ही. मॅडम पण जावा आता. शाण्याला शब्दाचा मार पुरेसा असतोय. समजूतदार हायसा, घ्या समजून.
मॅडम सॉरी, लहान तोंडी मोठा घास घेत. तुम्ही आई आहात अधिपतींच्या, पण तुम्ही जे केलत ना मॅडम, ते कुठलीही आई आपल्या मुलाबरोबर नाही करू शकत. आणि तुम्हालाही माहिती आहे, मी खोटं बोलत नव्हते, मी नाटक करत नव्हते. आणि वेळ आली की मी अधिपतींनाही ते पटवून देईन की खोटं तुम्ही बोलत होतात, मी नाही. आज झालं, नाही बोललात तुम्ही. मी सिद्ध केल्याशिवाय गप्प नाही बसणार मॅडम. शेवटी विजय सत्याचाच होतो. चांगलंय चांगलंय, शाळेच्या फळ्यावर लिहायला चांगलं वाक्य आहे. खऱ्या आयुष्यात त्याचा काय बी उपयोग नसतोय. आणि तुम्ही काय आम्हाला चॅलेंज देताय की काय? देत नाहीये मॅडम, घेतलंय. तोंडावर पडाल पुन्हा, एवढं ध्यानात ठेवा. निघा आता. बाबा, हो काय झालं? तुम्ही इथे कसे काय? डॉक्टर हो जायचंय आपण. मला माहिती आहे आज शेवटचं इंजेक्शन. हो हो जाऊया. सिक्युरिटी, सिक्युरिटी, आलेच काय बाहेर तुम्ही? तुम्हाला गप्प बसवतच नाही का हो? हा, सिक्युरिटी, घेऊन जावा यासनी आतमध्ये. आणि हे बघा, कुठं आवाज झाला तरी मला लगेच कळवायचं. आणि दारातच बसा दोघं बी. आणि मोठं मालक घराबाहेर जाता कामा नाही. आणि जर गेले तर तुम्ही कायमचं घरला जा. जावा, घेऊन जावा यासनी आतमध्ये. जावा जावा जावा, लवकर लवकर, पटापटा. बघत बसू नका, चला. ओ सुनबाई, सून हायस ना व? जा छान जा. हा डॉक्टर बोला. हा, तुम्ही येताय ना हॉस्पिटलमध्ये? आज शेवटचं इंजेक्शन द्यायचं आहे ना? हो हो. जरा लवकर या ना. इंजेक्शनचा कोर्स पूर्ण करू आणि मग ठरवू पुढच्या ट्रीटमेंटचं काय करायचं ते. डॉक्टर, एक विनंती होती. आजचं आपण उद्या किंवा परवा नाही करू शकत प्लीज? सॉरी मॅडम, उद्यापासून 2 महिन्यांसाठी मी परदेशात चाललो आहे, म्हणून मी तुम्हाला आजची अपॉइंटमेंट दिली आहे. आणि हे शेवटचं इंजेक्शन आहे, ते लांबवून चालणार नाही. प्रॉब्लेम असा आहे की आज त्यांना दवाखान्यात घेऊन नाही येऊ शकत. तुम्ही तिकडे कोणाकडून इंजेक्शन देऊ शकता का? म्हणजे कोणी नर्स वगैरे आहे का आजूबाजूला? ठीक आहे, बघते मी. मी तुम्हाला इंजेक्शनचं नाव पाठवतो. तुम्ही तिथे कोणी लोकल डॉक्टर असेल किंवा नर्स असेल त्यांच्याकडूनही इंजेक्शन देऊ शकता. मग तुम्ही पुढच्या आठवड्यात आला की आपण ठरवू काय करायचं ते. डॉक्टर रघुवीर असतील तर तुम्ही त्यांच्याकडूनही इंजेक्शन देऊ शकता. ठीक आहे, तुम्ही नाव पाठवा इंजेक्शनचं. येस येस, डेफिनेटली. आता या परिस्थितीत मी अधिपतींच्या बाबांना कसं घेऊन जाणार हॉस्पिटलमध्ये? बोललं पाहिजे अधिपतींशी. ते फोनच उचलत नाहीये. काय करू? ओंकार दादा असतील बरोबर. हॅलो ओंकार दादा, अधिपती कुठे आहेत? ताई ताई, आता दुर्गे, दुर्गे काय करतेस? पाया कशा पाय पडतेस? अगे ताई, तुझ्या बुद्धीला आणि डोसक्याला सलाम आहे बघ ताई माझा. अगं कालपासून सांगायचं म्हणून राहूनच गेलं. ताई, तू जे जे काय करतीस का नाही त्या सगळ्यामध्ये तुला यश मिळतंय का? आणि कालची लढाई तर तू कसली भारी जिंकलीस. वा 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 ताई. अगं ती सुनबाई कशी तोंडावर आपटली की नाही. बस बस दुर्गे बस. अशा बारक्या बारक्या लढाया जिंकलो म्हणून हुरळून जायचं नाही. उत्सव नाही साजरा करायचा, कारण आपल्याला मोठी लढाई जिंकायची आहे. महायुद्ध जिंकायचं आहे, महायुद्ध. कसलं महायुद्ध ताई? सुनबाईंना फक्त घरातनं नाही, अधिपतींच्या मनातून बाहेर काढायचं आहे. आणि ते सोपं काम नाही.
ती शांत बसणाऱ्यातली नाही. खुलेआम चॅलेंज दिलंय तिने आमासनी. तिला हलक्यात घेऊन नाही चालणार. अगं ताई ती काय बी करू दे, ती तोंडावरच आपटणार आहे. अगं ताई तुझ्या पुढे तिचा टिकाव नाही लागणार. तू काढ तिला घराबाहेर. सुनाला घरातून बाहेर काढू आणि चंचीला या घरात आणू. हा इथं सुनबाईंचा विषय चाललाय. चंची कुठे आली मध्येच? अगं ताई चंची तर आहेच की. तूच म्हणली होतीस ना मग तिला घरात आणायची म्हणून. अगं तुला काय अक्कल बिक्कल हाय का? हा, इथं आमच्या डोसक्यात वेगळाच खेळ चालू आहे आणि तू कुठं तुझ्या लेकीला घुसवतेस? अगं ताई माझी पोरगी तुझी सून होणार होती ना. होणार होती, पण तिच्या गुणामुळे झाली नाही. आणि आता कावा होईल का नाही ते आम्हाला माहित नाही. ताई हे बघ दुर्गे, आमच्या डोसक्याला लय भुनभुन चालू आहे. आता आणखीन आमचं डोसकं फिरू नगस. जा तू. अधिपती तुम्ही इथं? मग काय करू? तुम्ही माझे फोन उचलत नाही, मेसेजेसला रिप्लाय देत नाही. यावं लागलं इथे. मी काय मशीन आहे का? रिमोटनं चालू केलं की चालू, बंद केलं की बंद. मला वेळ पाहिजे. पण मला कळत नाही तुम्ही माझ्यावर का चिडताय? माझी काहीच चूक नाही. हेच बोलायचं का आपण? मी जातो. सॉरी. सॉरी मला नाही, आई साहेबांना म्हणा. तुम्ही राग सोडा ना प्लीज. मी तुमच्यावर नाही रागवलो. मग कुणावर रागवलात? सगळ्या प्रश्नांची उत्तर नाही आहेत माझ्याकडे आता या घडीला. आणि तुम्ही इथं कशाला आला? तुम्ही घरला जावा बरं. अधिपती तुमच्या बाबांचा शेवटचं इंजेक्शन आहे, ते द्यायला त्यांना दवाखान्यात घेऊन जायला लागणार. काय बोलू तुम्हाला आता? एवढं सगळं झालं काल घरात, तरी आता अजून तुम्ही त्यांना दवाखान्यात घेऊन जायची भाषा करताय. आणि त्यासाठी आलाय तुम्ही इथं? हा, मला वाटलं तुम्हाला आमची परवा आहे म्हणून तुम्ही आलाय. ती आहेच. तुम्हाला आमच्या बापाच्या तब्येतीची परवा आहे फक्त. अधिपती तुमची परवा आहे मला, पण बाबांची ट्रीटमेंट अशी अर्धवट नाही ना सोडू शकत आपण, म्हणून आलीये मी इथे. अहो, त्यांची ट्रीटमेंट चालू आहे की. आई साहेबांचा तो जुना डॉक्टर आहे ना, व करेल की तो ट्रीटमेंट काय करायची. अहो चुकीची ट्रीटमेंट चालू आहे, माहितीये ना तुम्हाला. इथं माझं डोसकं फिरलंय म्हणताना मी इथं आलोय शांत व्हायला, आणि तुम्ही इथं येऊन हे बोलायला लागलाय. तुमचं तुम्हाला कळतंय तुमचं काय चाललंय? काल घरात जे काय झालं त्याच्यानंतर तुम्हाला अजून पण असं वाटतंय का तुम्ही 4 वाजता सूर्यवंशीला दवाखान्यात घेऊन जाऊ शकाल? कालचा विषय वेगळा होता, ट्रीटमेंटचा विषय वेगळा आहे, हो की नाही? तुम्ही 2 विषय एकत्र नका ना करू. कसं आहे, आपल्याकडे सगळ्या गोष्टी एकमेकात गुंतलेल्या आहेत. हा, आणि तुम्ही आपल्या घरातला ताण अजून आता वाढवू नका. पण मी काय म्हणते एकदा ऐकून घ्या. हे त्यांचं शेवटचं इंजेक्शन आहे. हे दिल्यानंतर त्यांची तब्येत बरी होईल, मग त्यांना पुन्हा पुन्हा बाहेर घेऊन जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तुम्ही मला ह्याच्यात घेऊ नका. काय करायचं ते करा. मी एकटी काही नाही ना करू शकत आहे. भुवनेश्वरी मॅडमनी सगळ्यांना ऑर्डर दिली आहे की बाबांना कुणीही बाहेर घेऊन जायचं नाही. त्यामुळे सगळे नोकर, सगळे जण घरातले अलर्ट आहे. दुर्गेश्वरी मॅडम वॉच ठेवून आहे. आता आई साहेबांनी काय हुकूम काढलाय ते तुम्हाला माहित आहे, तरी त्यांना बाहेर घेऊन जायच्या गोष्टी तुम्ही करताय. म्हणजे तुमच्या बुद्धीला मी काय म्हणू? तुम्हाला काय म्हणायचंय ते म्हणा, पण प्लीज मला मदत करा. नाही करू शकत मी तुम्हाला मदत. मी आजारी पडले असते तर मला नेलं असतं ना दवाखान्यात. म्हणजे पडलाय का तुम्ही आजारी? नाही ना मग? असं समजा की मी आजारी पडली आहे आणि आम्हाला दोघांना घेऊन जा दवाखान्यात. असलं काही समजत बिमजत नसतोय मी. जाऊ दे, सोडा. कामधंदे आहेत आमासनी. 1 मिनिट थांबा. हा आई साहेब, बर बर येतो मी. आलो आलो आलो. ए ओंक्या, यांना जेव्हा जायचं असेल तेव्हा घरी सोड. दादा तुम्ही थांबा त्यांच्या बरोबर, त्यांना तुमची जास्त गरज आहे. मी जाईन माझी माझी. 1 मिनिट. हा सर बोला. अक्षरा काय झालंय काय? म्हणजे नाही, मला रघुवीरचा फोन आला होता. अभ्यंकर डॉक्टर तुला फोन करताय, तू फोनच उचलत नाहीस. ओ सॉरी सॉरी सॉरी. काय टेन्शन आहे का? काही सुचत नाहीये सर. म्हणजे अधिपतींच्या बाबांना दवाखान्यात घेऊन जायचं इंजेक्शन द्यायला, पण त्यांना बाहेर घेऊन जाता येणं शक्य नाहीये. मी विचार करते की घरीच इंजेक्शन देता आलं तर बरं होईल. चालेल ना तसं गेलं तरी. तुम्ही रघुवीर सरांना सांगाल प्लीज घरी यायला, किंवा मीच फोन करते. अगं तो कोल्हापुरात नाहीये, बंगलोरला गेलाय सेमिनारसाठी. 1 आठवड्याने येणार आहे. अच्छा. मग आता कसं देणार इंजेक्शन?
सर तुम्हाला देता येतं इंजेक्शन? तसं येतं मला. नक्की? नाही म्हणजे माझे वडील आजारी होते ना, तेव्हा त्यांना वय झाल्यामुळे रोजच्या रोज दवाखान्यात नेता येत नव्हतं. तेव्हा डॉक्टरांनी शिकवलं होतं मला. सर मग मला एक मदत कराल प्लीज? काय व्हायचं बोला की. फॅक्टरीतनं आलाय सा? हा नाही पोहोचतच होतो फॅक्टरी, तेवढ्यात तुमचा फोन आला. लगेच मागं फिरलो. काय बोला की. हा ते फॅक्टरीतल्या हिशोबाचं जरा बघायचं होतं. जरा ती फाईल बघा की. हा हा आणि सुनबाई कुठे आहेत? हा, असतील बाहेर. कुठं? कुठं आता मंदिरातच असतील. तुमच्या संग होते काय? नाही नाही मी नव्हतो त्यांच्या बरोबर. काय हा हे काय वेंडरचं काय टॅली होईना काय 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 झालं हिशोब? काय नाही ते काही हिशोबाचं काही लागत नाही. जरा बघा की ती फाईल. सर कराल ना मदत? कसली मदत? मुख्याध्यापक म्हणून नाही पण मैत्रीण म्हणून कराल मदत? तुला मित्र म्हणायचं का? नाही सर मैत्रीणच. बरं मैत्रीण म्हणून काय मदत करायची आहे? मी तुम्हाला सगळं सांगते सर, फक्त तुम्ही हो म्हणा. करेन मदत. थँक्यू. सर मी एक नाव पाठवते, ते इंजेक्शन घेऊन घरी याल प्लीज. ए नाही नाही घरी नको. अगं भुवनेश्वरी मॅडमना कळलं ना जीव घेतील माझा त्या. नाही नाही सर त्यांना नाही कळणार, कारण तुम्ही फुलपगारे सर म्हणून घरी नाहीच येणार आहात. म्हणजे मी सांगते तसं कराल प्लीज? हे फायली बघण्याचं काम आम्हासनी अजिबात आवडत नाही. काय सुनबाई, झालं का दर्शन? काय ते? नाही म्हणलं देवळात गेला होतात ना व, झालं का दर्शन? हो. मग काय मागितलं देवीकडं? काही नाही. जरा अक्कल मागायची की मग. जे आहे ते मागायची काय गरज मॅडम? हे बघून घ्या की एकदा आई साहेब. हे कागलच्या वेंडरची हे रेकॉर्ड आहे सगळं फाईल. तुम्ही बघितलीच नाही 2 महिने झालं बघा. अहो अधिपती तुम्ही बघा किती सगळं, आता एवढा कारभार सांभाळता, बघा किती फायलींचं काय ते. हा नाही कामं तर सगळे मी करूनच घेतो, फक्त एकदा तुमचा शिक्का मुहूर्त होऊन दे. दिलं तर बघून घ्या. ए बाई कोण आहेस तू? चोरी बिरी करायलीस का काय दिवसा ढवळ्या? हं? बोल की. ए, कोण आहे?